नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. सध्या बाजारामध्ये खरीपातील मका अवकेचा दबाव वाढतोय. तरी बाजारामध्ये म्हणजे देशातील बहुतांशी बाजारांमध्ये आपल्याला मक्याचा भाव हा हमीभावाच्या दरम्यान किंवा हमीभावापेक्षा जास्त दिसून येतोय. परंतु मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या महत्त्वाच्या मका उत्पादक राज्यांमध्ये बहुतांशी बाजारांमधला बाजारभाव हमीभावापेक्षा कमी दिसतोय. आता निश्चित काही ठिकाणी हमीभावाच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा जास्त भाव आहे, परंतु अशा बाजारांची संख्या खूपच कमी आहे. विशेष म्हणजे ज्या बाजारांमध्ये मक्याची आवक जास्त आहे त्या ठिकाणी मक्याचा भाव हा आपल्याला कमी दिसून येतोय. आता मक्याचा भाव यंदा चांगला राहण्याला प्रामुख्यानं एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे मक्याला इथेनॉलसाठी वाढलेली मागणी. आता आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षी जेव्हा खरीपाचा हंगाम सुरू झाला होता आणि मक्याची आवक वाढत होती, तेव्हा मक्याचा भाव अगदी 1200 ते 1400 पासून सुरू झाला होता. परंतु यंदा गुणवत्तेच्या म्हणजे FAQ दर्जाच्या मक्याचा भाव हा हमीभावाच्या दरम्यान दिसून येतोय. ज्या मक्यामध्ये ओलावा जास्त आहे, ओलाव्याचं प्रमाण जास्त आहे, गुणवत्ता कमी आहे, त्या मक्याचा भाव सध्या आपल्याला 1500 पासून सुरू होताना दिसून येतोय आणि सरासरी भाव आपल्याला 1800 ते 2000 रुपयांच्या दरम्यान दिसतोय. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये मक्याची आवक सध्या शिगेला पोहोचली. मक्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. आता दुसरी बातमी मक्याला आधार देणारी पुढे येते, ती म्हणजे यंदा इथेनॉलसाठी मक्याचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता मक्याचं म्हणजे मक्यापासून जे की इथेनॉल तयार होतं, इथेनॉल पुरवठ्याचं वर्ष हे नोव्हेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असतं. म्हणजेच आता 31 ऑक्टोबरला हे 2023-24चं इथेनॉलचं वर्ष संपणार आहे आणि 1 जानेवारीपासून 24-25चं वर्ष सुरू होईल. आता 31 ऑक्टोबर म्हणजेच इथेनॉलचं वर्ष सरतं तोपर्यंत मक्याचा इथेनॉलसाठी तब्बल 80 लाख टनांच्या दरम्यान वापर झाल्याचं सांगितलं जात आहे. आता नव्या हंगामात म्हणजे 24-25च्या हंगामात की जो हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, या हंगामात देखील मक्यापासून तयार झालेल्या इथेनॉलची मागणी वाढलेली आहे. आता नुकत्याच ज्या काही बातम्या पुढे येत आहेत त्यानुसार ऑइल कंपन्यांनी म्हणजे तेल विपणन कंपन्यांनी मक्यापासून तयार झालेल्या इथेनॉलची मागणी केली आहे 431 कोटी लिटर. आता मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही मागणी जास्त आहे, त्यामुळं मक्याचा वापर देखील जास्त होईल असं सांगितलं जात आहे. आता तेल विपणन कंपन्यांनी म्हणजेच ऑइल कंपन्यांनी नेमकी इथेनॉलची मागणी किती केली याबाबत आणखीन स्पष्टता दिसून येत नाही. नुकत्याच या बातम्या यायला सुरुवात झाली आहे, परंतु पुढच्या काही दिवसांमध्ये नेमकं तेल विपणन कंपन्यांनी मक्यापासून निर्माण झालेल्या इथेनॉलची किती मागणी केली हे स्पष्ट होईल. परंतु ही मागणी यंदा जास्तच असण्याची शक्यता आहे. आता धान्यापासून जे काही इथेनॉल तयार होतं त्यासाठी प्रामुख्यानं दोन सोर्स असतात. 2 धान्यांपासून इथेनॉल तयार केलं जातं. त्यामधला एक पर्याय आहे तो म्हणजे एक तांदळांपासून, जो की आपण ब्रोकन राईस म्हणतो, म्हणजे तांदळाच्या तुकडापासून एक इथेनॉल तयार होत असतं. आता 1 टन तांदळापासून जवळपास 450 ते 460 लिटर इथेनॉल मिळत असतं. तर 1 टन मक्यापासून 380 ते 390 लिटर इथेनॉल मिळत असतं. आता सध्या ज्या काही बातम्या पुढे येतात की 413 कोटी लिटरची मागणी केली आहे आणि आपण जर मक्याचं हे इथेनॉल तयार करण्यासाठी किती मका लागेल याचा जर विचार केला तर जवळपास 110 लाख टन एवढा मका इथेनॉलसाठी जाईल असं सांगितलं जातं. आता जर आपण खरीपातील मक्याच्या उत्पादनाचा एक आढावा घेतला तर एकूण खरीपात होणारं मक्याचं उत्पादन आणि इथेनॉलसाठी जाणारा मका याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात दिसून येईल. आता गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये निश्चितच यंदा खरीपामध्ये मक्याची लागवड वाढली, कारण गेल्या काही महिन्यांपासून मक्याचा भाव हा चांगला आहे आणि विशेष म्हणजे बाजार टिकून आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी मक्याची लागवड वाढवली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 5 ते 6% मक्याची लागवड यंदाच्या खरीपामध्ये झाली होती. आता यंदा निश्चितच मक्याचं उत्पादन वाढेल असा एक अंदाज व्यक्त केला जातोय, परंतु हे नेमकं उत्पादन किती वाढेल हे लगेच सांगता येणार नाही. पुढच्या काही महिन्यांमध्ये याचे निश्चित आकडे पुढे यायला सुरुवात होईल. पण थोडक्यात सुरुवातीला आपण असं गृहीत धरू शकतो की यंदा जर समजा मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलची मागणी वाढली असेल तर साहजिकच मग इथेनॉलसाठी मक्याचा पुरवठा देखील वाढेल, म्हणजे इथेनॉलसाठी मक्याची मागणी वाढणार आहे. आता जर समजा मागणी वाढली तर बाजारामध्ये इथेनॉल, पोल्ट्री आणि स्टार्च उद्योग यांच्यामध्ये स्पर्धा तयार होईल, की जी स्पर्धा आपण गेल्या काही महिन्यांपासून बाजारामध्ये पाहत आहोत. मग आता या परिस्थितीमध्ये मका उत्पादकांना हाच प्रश्न पडला असेल की या पुढच्या काळामध्ये बाजारभाव कसे राहू शकतात. तर जसं सुरुवातीला सांगितलं की एरवी जेव्हा खरीपातील मका किंवा या मक्याची आवक बाजारामध्ये वाढत असते, आवकेचा दबाव असतो, तेव्हा आपल्याला मक्याचे भाव हमीभावापेक्षा किमान 300 ते 400 रुपयांनी कमी दिसून येतात, म्हणजे सरासरी भाव यापेक्षा कमी असतो. परंतु जर समजा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे 2 राज्य वगळली तर देशातील इतर राज्यांमध्ये सध्या मक्याचे भाव एकतर हमी भाव किंवा त्यापेक्षा जास्त दिसून येत आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामध्ये देखील सरासरी भाव आपल्याला 1-2 हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर गरज नसेल, जर आर्थिक चणचण नसेल तर हमी भावापेक्षा कमी भावात मका विक्री टाळावे
असं सध्या तरी अभ्यासक सांगतायत। यंदा सरकारनं मक्यासाठी 2225 रुपये हमीभाव जाहीर केला आणि बाजारांमध्ये सरासरी भाव सध्या म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या महत्त्वाच्या मका उत्पादक राज्यांमध्ये 2000च्या आसपास सध्या मक्याला भाव मिळतोय। हा सरासरी भाव आहे, परंतु ज्या मक्याची गुणवत्ता चांगली आहे, ओलावा कमी आहे, त्या मक्याचे भाव आज रोजी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामध्ये देखील जवळपास हमीभावाच्या दरम्यान आहेत, परंतु इतर राज्यांमधले भाव हे हमीभाव किंवा त्यापेक्षा जास्त दिसून येतात। त्यामुळे देशातील मक्याचा सरासरी बाजारभाव लवकरच हमीभावाचा टप्पा गाठेल अशी शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल त्या शेतकऱ्यांनी थांबायला हरकत नाही आणि ज्या शेतकऱ्यांना आर्थिक चणचण आहे, पैशांची गरज आहे, त्यांनी देखील बाजारामध्ये कमी दरात पूर्ण मका विक्री करण्याचं टाळावं। शक्य असेल तर हमीभावाच्या दरम्यान मका विक्रीचं नियोजन करावं। असं केलं तर एक सरासरी चांगला भाव आपल्याला पदरात पडू शकतो, असं आवाहन देखील अभ्यासकांनी केलं आहे। आता एकूणच आपल्या जवळच्या बाजारामध्ये मक्याला काय भाव मिळतोय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।